नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी सॉरी मी तनया हा निखिल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. निखिल आलाय सो माझं व्लॉग बनवायची एनर्जी जरा परत आली आहे कारण एंटरटेनमेंट थोडं अजून एक्स्ट्रा असणार आहे. तर आजचं पहिल्यांदाच होत आहे वर्ष दीड वर्षात की आम्ही सखीला पुण्याच्या घरी एकटं टाकून बाहेर चाललोय किंवा गाडीत आम्ही दोघंच आहे. वर्ष दीड वर्षांनी मम्मी पप्पा होते त्याच्यामुळे सखीला घरी झोपवलंय आणि आम्ही चाललोय डी मार्टला. कुठे डेटवर नाही तर डी मार्टला. कारण हा जेव्हा US ला गेला त्याच्या आधी 8 दिवस हा पुण्यात घरी एकटाच होता आणि घरातल्या अशा बऱ्याचशा वस्तू ज्या त्याने फेकून दिल्या आहेत. मी संसारासाठी जपून ठेवला होता बट ॲज पर हिम की उगाचच ठेवते पसारा घरात असं करत त्याने घरातल्या बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी टाकून दिल्या आहेत 6-6 महिने यूज केलेल्या. त्यामुळे मला जावंच लागणार आहे आज असं पण कारण सखीसोबत डीमार्ट फिरणं मोठा टास्क आहे. तर आज म्हटलं आज उद्या मम्मी पप्पा जाणार आहे त्याच्या आधी आज जेवढं करता येईल मला बाहेरचे कामं तेवढे करून घेऊयात. आणि निखिल पण आलाय बिल भरायला. याच्या आधी जर मी घेतलं असतं तर मला बिल भरावं लागलं असतं. नाव इज बॅक. सो मी खरेदी करेल तो बिल भरेल आणि बघत व्लॉगमध्ये पुढे काय काय होतं. सो स्टे ट्यून. डीमार्टची खरेदी झाल्यानंतर ना आम्ही संध्याकाळी क्रोमा विजय सेल्स फिरत होतो कारण मला मायक्रोवेव्ह घ्यायचं होतं आणि गिझरही घ्यायचं होतं. म्हटलं आता सखी दुकानात फार त्रास देते, आई पप्पा येतं म्हटलं ते हँडल करतील तोपर्यंत जेवढं घेता येईल तेवढं घेऊन टाकूयात. सो मी ते घेऊन आले. तर डीमार्ट झालं, बाकीची शॉपिंग झाली आणि आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर या लोकांची तयारी चालू झाली आहे त्यांच्या घरी जायची. ॲज पर देम जावयाच्या घरी जास्त राहायचं नसतं. सो इतके पटपट बॅगा भरून चाललेत ना त्यांच्या घरी. तुम्हाला त्यांचे चेहरे दाखवते मी. पप्पा का बरं घाई आहे तुम्हाला जायची? आम्हाला दुसरी पण नात आहे ना तिला भेटायला नको का? ती नात 6 वर्षापासून सांभाळत आहे. ही नात अजून 8 दिवस झाले नाही. परत आम्ही बापा 8-10 दिवसांनी पुन्हा येऊ. तुम्ही माझ्या लग्नानंतर कितव्यांदा आले या घरात? आता दुसऱ्यांदा आलो. हा किती 6 वर्षात दुसऱ्यांदा आले ते पण नातीमुळे आले. माझं काय आमचं जावई चांगलं आहे ना. जावई बरोबर सांग तू लावायची बेटा काय जावई चांगली असल्यामुळे मुलीला चांगले सांभाळतात. ए मेकअप नाही सखीला मेकअप करायचा. मीनवाईल कुठे लावतात ते? कुठे लावायचं? तुझं नाही येते, तुझं नाही येते. आई तुझं काय म्हणणं आहे? तुला का जायचंय? जर मी तुला रावण्या करते की अजून 8 दिवस थांब तरी. हे कोणाचं घर आहे? हे पण तुझंच आहे पण मामाला नाही कर म्हणजे. तुमचं नाहीये ना, माझं आहे ना. तुझं घर आहे. तर असं काहीच आहे. प्रॉमिस काहीतरी करून आलं होते पण निघतायत. 6 वर्ष झालेत माझ्या लग्नाला. दुसऱ्यांदा आलेत माझ्याकडे राहायला. दुसऱ्यांदा म्हणजे त्यांनी आय थिंक घरच माझं मागच्या वर्षी नीट पाहिलं. त्याच्या आधी घरही पाहिलेलं नव्हतं. लग्न करून देताना पण घर पाहिलेलं नव्हतं ना. खरं सांगा. आम्हाला विश्वास होता ना. काय होता? आम्हाला विश्वास होता ना जावायचं घर हे सगळं माहित होतं ना. म्हणून न बघता मला इथे काढून दिलं होतं. आणि आता 6 वर्षात दुसऱ्यांदा आले. त्यांना जायची इतकी घाई झाली आहे कारण त्यांची नात आहे, तिकडे पोरगा आहे, सून आहे, सुनेचं मेडिकल आहे आणि इथे काहीच नाहीये. इथे आमची सखी आहे, इथे आमची सखी आहे. कट. तिला मेकअप करायचा आहे. सखीला पावडर इतकी कळायला लागली. मी आज आई दुपारी पावडर लावते तिने कंटिन्यू आईच्या मागे आई पावडर आणि सखी इतके नवीन शब्द शिकली ना. आणि काल आई तिला म्हणते सखी आम्ही जाणार आहे, सखी आम्ही जाणार आहे. ती म्हणती प्लीज नाही म्हणजे नको जाऊ. आईला जाऊ द्यायचं बेटा? थांब. आई बाबाला जाऊ द्यायचं घरी? नाही ना. त्यांना सांग प्लीज नका जाऊ. सांग तिला आता ट्रायपॉड पकडायचा आहे. तर आता यांची तयारी होती. पहाटे 5 वाजता जाय. आई बाबा नका जाऊ. सांग नो. आणि बाबांना सांग फोन नो सांग बाबांना. बाबांना. पप्पांनी फोन हातात घेतला का पप्पांकडे जाऊन ते फोन नाही. आणि ते कुठे लावायचंय बाबू? ते कुठे लावायचंय? तोंडाला लावायचंय ना. मी आणि बाबा जातो ना मी जातो ना भाऊ. दीदीकडे जायचं. दीदीकडे जातो ना. ते म्हणती नाही. मामाकडे जायचं. मामाकडे तिला उद्या सकाळी ती जेव्हा उठेल तोपर्यंत मम्मी ते आय थिंक पोचलेले राहतील का ग. ती 9-10 वाजता उठते तोपर्यंत. तेव्हा मामीकडे जायचं. तेव्हा सखीला कळेल की
म्हणजे मी आली अशी माझी प्रॉपर चिडचिड चालू आहे मागच्या काही वेळापासून, बट त्यावर ऑप्शन नाहीये कारण त्यांच्या ऑलमोस्ट बॅग वगैरे भरून चाललाय. त्यातही त्यांचं चालू होतं ठीक आहे आम्ही सोमवारी येतो, म्हटलं सोमवारी निघायचं तर उद्या निघा कारण सोमवारी निखिल पण दिवसभर घरात नसेल आणि सगळे जर एकत्र घराबाहेर गेले तसं की मला वेळ करेल, मला पण कंटिन्यू काही सुचणार नाही. माझी अजिबात इच्छा नाहीये की आईने जावं, पण मी रावण्या करून करून थकलीन. त्यांना जायचंय बेसिकली. दाखव मम्माला, दाखव पावडर लावून. काय लावलं तू? क्रीम लावली दाखव ना मम्माला. ते बघ चेहऱ्यावर बघितलं मम्माला दाखव. वेडा बाबा चोळ चांगली. कसं असं कर. अगं ती आम्हाला फक्त हाता पायाला बडलोशन चोळायचं माहितीये. अगं लहान मुलांना तर काय सगळ्याचं लावते? आहे माहित नाही उद्या शूट करते की नाही करत. मम्मी ते जातील तेव्हा करत सखी झोपेतच राहील आणि माझी पण इच्छा होते की नाही. माझी ऑलरेडी निखिल मला आत्ताच म्हणे बाई तुला बुनबुन करायचं असेल तर बॅग भरून तू पण निघ, पण माझ्या मागे बुनबुन करू नको, चिडचिड करू नको. बट ठीक आहे. तुम्ही येणार नाही लवकर? हो, लवकर. कधी? नक्कीच लवकर. 1 महिन्यात परत वेट चेक कर. हा 6 वर्षात 2दा तर महिन्यात दुसऱ्यांदा येणार आहे. तर तुम्ही पण बघा डेट लक्षात ठेवा. परत कधी आई येते ते काय हिच्यात काय बोलायचंय तुला? कोणाशी बोलायचंय सांग तुला? हाय कर त्यांना, हाय कर सगळ्यांना. बेसिकली ती आईला माझं नाव सांगते की मी तिला हे देत नाहीये. बट असो बघ भेटूयात उद्या. काय काय होतं दाखवते मी तुम्हाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 3:30-4ला उठून 4:30पर्यंत सगळं आवरून आईन ते 4:45ला घराबाहेर पडले. मी जरा इमोशनल झाली होती बट नंतर स्वतःला सावरलं. त्यांना टाटा बाय बाय केलं. मला काही सोडायला जाता नाही आलं त्यांना. पण नंतर माझी मायक्रोवेव्हची डिलेवरी वगैरे आली दुपारी आणि मला छान वाटलं. मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. म्हटलं फायनली घरी आलं आहे. आणि त्याच्यानंतर सखी आणि निखिलची मस्ती बघा. हे काय? हाती. आणि हे काय? डॉल्फिन. डॉल्फिन. हे काय? ब्रोकोली. मग ब्रोकोली. जे तर तेच काढेल ती फक्त. डॉल्फिन. कुठे डॉल्फिन? हो तो आहे. आणि हत्ती आणि डॉल्फिन. हम्पिन. हे घे. दूध कुठे? दूध. हा दूध. आणि दूध आहे ना. आणि चॉकलेट कुठे? आणि बियर कुठे? बियर. आणि लेमन कुठे? हा लेमन आहे ना. आणि सनफ्लावर कुठे आहे? हे सनफ्लॉवर नाही माहिती आम्हाला. अजून जे माहिती ते विचार. हे पण नाही माहिती आम्हाला. 4-5 शब्द येतात त्याच्यातले. रोज. नाही फुल कुठे सखी? फुल 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 शोधेल ती आता त्याच्यात. नाहीये फुल. हे काऊ कुठे? काऊ. काऊ. शकू. काऊ आहे. ए शकू. काऊ आहे, काऊ. सखी तू काय करते? तू अभ्यास करते? काय करते तू? काहीच घेणं देणं नाही तिला. कट टू डायरेक्ट रात्र. पहाटे 5 वाजता मम्मीन ते काहीतरी गेले. मला जायचं होतं त्यांना सोडवायला. मी ठरवलं होतं पण म्हटलं सखीची झोप मोड होईल. ती जर उठली तर तिला असं होईल की आई बाबा कुठे चालले, तिची चिडचिड होईल. म्हणून मग मी ते स्किप केलं. ते गेले तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं की कसं म्हणजे कारण मागच्या 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून मी घरी होती. पुन्हा हे 8 दिवस ते इथे होते. म्हटलं माहीत नाही कसं होतं काय होतं. पण ओके झाली मी नंतर. असं पण व्हावंच लागतं ते मुलींना. ते किती पण आईवडिलांवर जीव असला ना तरी ते राहावंच लागतं आणि ते स्विच होतं पॉईंटला. तर मला वाटलं होतं दिवसभर चिडचिड वगैरे होईल माझी, पण तसं काही झालं नाही. कारण आज घरात मला इतकी सारी कामं होती. मागचे 8 दिवस आई आलेली होती त्याच्यामुळे मला काही जाणवलंच नाही की हे पण करायचं ते पण करायचं आहे. कारण ती साईड बाय साईड मला खूप हेल्प करत होती. स्वयंपाक तर तीच करत होती. त्यामुळे मला इतकं काही जाणवलं नाही. माझं पार्सल आलं.
पण आज जेव्हा दिवसभर ती घरी नव्हती ना, मला सगळं जाणवत होतं घरी. मला 7-8 वेळेस घर झाडावं लागलं. मागच्या 1.5-2 महिन्यापासून असं एकटीला असं आवरसावर केलेलीच नव्हती मी. पण आज मला छान वाटलं, म्हणजे संध्याकाळी मी असं सगळं गोड आवरलं, लाईटिंग वगैरे लावली घरातली. ते असतं ना आपल्या घरा टाईप, तर एकदम छान दिवा वगैरे लावून, आईच दिवा वगैरे लावत होती 8 दिवसापासून. आज सगळं मी केलं, सखीला हँडल करणं, सखीला खाऊ घालणं, सखीचं स्वयंपाक करणं, निखिलचं जेवण तयार करून देणं, भांड्यांची उष्टी खरकटी काढून भांडे साईडला करून ठेवणं, सगळं काम मी केलं आज. सो मला छान वाटत होतं की चला यार, लागली मी पुन्हा माझ्या मार्गाला. किती दिवस मी आता इथे राहते, परत कधी ब्रेक घेऊन तिकडे जाते ते मला माहीत नाही, कारण दिवाळीपर्यंत जायचं नाही असं निखिलने सांगितलं आहे. बट पुढच्या मंगळवारी पण एक कार्यक्रम आहे, सो माहीत नाही. बट निखिलच्या ऑफिसवर आणि त्याच्या कामावर डिपेंड आहे, कारण त्याचं सध्या कामकाज खूप वाढलं आहे. आणि आज दिवसभर पण तो घरात असूनही नसल्यासारखा होता. संडे होता तरी त्याला ऑफिसचं काम होतं, तो एका कोपऱ्यात तिकडे बसलेला होता. मी आणि सखी मस्त आमची मजा करत होतो दिवसभर. थोडा वेळ आला होता तो मध्ये सखीशी खेळायला, बट स्टील म्हणजे आजच माझी तयारी झाली की उद्यापासून सखी आपल्याला छान हँडल करायची एकटीला. कारण इतके दिवस निखिलचं वर्क फ्रॉम होम होतं, बट आता त्याला ऑफिसला जावं लागणार आहे. बट ठीक आहे, माझी छान तयारी झाली आहे, मी प्रॉपर झाली आहे, तयार झालेली आहे. छान वाटलं मला. मम्मी पप्पा आले होते, ते येत नाही, बट आता सखीमुळे ते येतील अशी मी अपेक्षा करते. आई ताता येणार होते ह्या शनिवार रविवारी, बट ते पण नाही आले. ते आले असं तरी सेट झालं असतं, कारण घरात फक्त माणसं लागतात कोणी ना कोणी. बट आता कोणीच नाही आहे. उद्यापासून मला माझं हँडल करायचं आहे, बट मी करेल. सो असा काय होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आपण भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, जेव्हा आय थिंक मला मायक्रोवेव्हचा डेमो मिळाला असेल, तर मी त्यात ज्या रेसिपी मी डोक्यात ठेवल्या त्या सगळ्या तयार करायला सुरुवात करणार आहे. सो स्टे ट्यून आणि आपण भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.